राज्यभरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळतोय। कल्याणमध्ये मात्र ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी, शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली। बकरी ईद निमित्त किल्ले दुर्गाडीवर घंटानाद आंदोलनाची बैठक संपल्यानंतर या दोघांनी देखील आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राजकीय पक्ष बाजूला सारून आम्ही एकत्रित डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतल्याचे सांगितले। यावेळी यांनी किल्ले दुर्गाडी येथे नमाज सुरू असताना दुर्गाडी देवीचं मंदिर देखील खुले असू द्या अशी मागणी डीसीपी झेंडे यांच्याकडे गेली। कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क सांगितले आहेत। बकरी ईद निमित्त दोन धर्मांमध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना पोलिसांकडून हिंदू बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानाद करण्याकरिता प्रवेशबंदी केली जाते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही बंदी झुगारण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली 1986 सालापासून शिवसेनेने घंटानाद आंदोलन सुरू केले। तेव्हापासून दरवर्षी बकरी ईद निमित्त कल्याणमध्ये शिवसैनिक घंटानाद आंदोलन करतात। शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट दोघेही वेगवेगळे आंदोलन करतात। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी अतुल झेंडे यांनी शिवसेना शिंदे गट ठाकरे गटासह हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांच्यासह दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी बकरी ईद निमित्त मुस्लिम समाजाचे नागरिक नमाज अदा करत असतात, या वेळेला मंदिर प्रवेश बंदी असते। आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 35 वर्षांपासून या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन सुरू आहे। ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी मंदिरात जाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे। हिंदू म्हणून आम्ही एकत्र आलोत, आमच्यासोबत इतर हिंदू संघटना देखील आहेत असे आमदार भोईर यांनी सांगितलं। आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही। हे बघा, हिंदू सहिष्णू आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे। आम्ही सुद्धा जरी पॉलिटिकल असलो तरी हिंदू म्हणून आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो। आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना नमाज पडू दे शांततेने, आमच्या मंदिरात जे दर्शन आहे ते सुद्धा सुरू राहू दे। कारण जर मागे 3-4 वर्ष असं परिस्थिती होती की नमाज म्हणजे बकरी ईद आणि नवरात्र हे एकाच वेळेस आले होते, त्यावेळेस हा प्रयोग झालेला आहे ना। तेव्हा त्यांचा नमाज चालू होता, इकडे हिंदूंचं मंदिर उघडं होतं। ठीक आहे, त्यांना डिस्टर्ब नको, त्यांची शांतता भंग व्हायला नको म्हणून आपण घंटा वाजवत नव्हतो किंवा घोषणा देत नव्हतो, तर ते सहकार्य करतील ना। ते केलेलं आहे म्हणजे ते पण आता पण करतील ते, परंतु ते प्रशासन त्या गोष्टी मानायला तयार नाहीत। आम्ही त्यांना आता ठणकावून सांगितलेलं की अशा पद्धतीने मंदिर खुलं राहिलं पाहिजे, बाकीचं बंदोबस्त आणि हे करणं तुमचं काम आहे। आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा। ते आता त्यांनी 2 दिवस मागितलेले आहेत, 2 दिवसात ते काय निर्णय देतात बघूया। आता तुम्ही ऐकणार आहात काय? नाही, आंदोलन तर बॅनरच्या खाली होतं ना, शिवसेना चं हे होतं, उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होतं, तर त्या पद्धतीने ते बॅनर खाली होतात। आणि हे काय माहिती आहे का, अनेक हिंदू संघटना याच्यात सहभागी आहेत। जवळजवळ 17 ते 18 हिंदू संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आता आम्ही सर्व हिंदू म्हणून इथं आलो की बाबा हिंदूंचं नेतृत्व करण्यासाठी, हिंदूंची मागणी इथे मांडण्यासाठी आलो। पण जेव्हा आंदोलन करण्याचा विषय असेल घंटानादचा, त्यावेळेस ते बॅनर वेगवेगळे असतात ना, तेव्हा पक्षाची ताकद पण दाखवावी लागते की बाबा ठीक आहे माझा पक्ष, आणि पक्षात असल्या कारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात। त्यामुळे ते आंदोलन तर पक्षाच्या बॅनरखाली वेगवेगळे होणार आहे। समाजाचं नवरात्र उत्सव समितीतर्फे स्वागत गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून केलं गेलं। म्हणजे ही प्रथा चांगली होती 3 वर्ष, तर त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने परत बंदी आणायला नाही पाहिजे होती आणि हिंदू भक्तांना रोखलं गेलं नाही पाहिजे होतं नमाजाच्या वेळेस। हे आम्ही आत्ता डीसीपी साहेबांना सांगितलं की कधीतरी आपण डेअरिंग करायला पाहिजे, कधीतरी विश्वास ठेवायला पाहिजे आमच्या लोकांवर, आणि तुम्ही मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकत्र बसून मंदिराची उघडं ठेवून नमाज पण अदा झाला पाहिजे। अशा दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत। हे आंदोलन जर सतत राहील तर एक दिवशी हे आंदोलन चिघळेल आणि मोठे घटना घडण्याची संगत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। हे पोलीस प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे आणि ते करण्यासाठी आम्ही ही रिक्वेस्ट केली। आम्ही सर्वजण एकत्र आलो,
इथे पक्ष लेबल नव्हतं, इथे हिंदू म्हणून आम्ही आमची अस्मिता दुखवते आणि ती सांगण्यासाठी इथे DCP साहेबांकडे आम्ही आलेलो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी आम्हाला 2 दिवसात विचार करून आम्ही कळवतो असं सांगितलेलं आहे. आम्ही हे पण सांगितलं जरी आंदोलन झालं तर आमच्याकडनं पूर्ण सहकार्य असणार, कारण आमची काही इच्छा नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा ही आमची इच्छा नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करू. परंतु हे कित्येक वर्ष चाललं आहे, आमच्या अस्मितेचा पण काही विचार केला गेला पाहिजे ना. एका समाजाला न्याय देताना दुसरा समाज जर दुखवला जात असेल तर त्याचा विचार केला गेला पाहिजे. घंटानाद आंदोलनात वेगवेगळ्या बॅनरखाली आलं जातात, परंतु जेव्हा एखादी घटना घडते, जेव्हा पोलीस प्रशासन, तेव्हा आम्ही एकत्र येऊनच आमचं निवेदन देतो. तिथे त्या पक्षाचं महत्त्व असतं, त्यामुळे ते कार्यकर्ते त्या पक्षाच्या लेबलखालीच येणार आहे. तो काय विषय नाही आहे, परंतु ह्याचा अर्थ आम्ही वेगवेगळे हिंदू म्हणून वेगवेगळे नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण. अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.